मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू झाली तेव्हा लाखो महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार असा सरकारचा शब्द होता। सुरुवातीला योजनेचा उद्देश स्पष्ट होता, गरीब महिलांना आर्थिक सशक्तीकरण। त्यानुसार सरकारनं शब्द पाळला हे नाकारता येत नाही, कारण महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले। पैसे न घेणाऱ्यांनी टीका केली आणि पैसे घेणाऱ्यांनी सुद्धा टीका केली। पण आज त्याच योजनेभोवती संशयाचं वादळ घोंगावतंय, कारण 1-2 नाही तर तब्बल 26 लाख लाभार्थी अपात्र ठरलेत। त्यात पुरुषांचाही समावेश आहे। किंबहुना राज्य सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेचा फायदा तब्बल 1400 नव्हे तर चक्क 14,000 पुरुषांनी घेतलाय। ही गोष्ट केवळ अफवा नाही, ही आहे महाराष्ट्राच्या सरकारने जाहीरपणे स्वीकारलेली वस्तुस्थिती। आणि हीच वस्तुस्थिती आज सरकार आणि समाज दोघांच्याही तोंडचं पाणी पळवणारी ठरतीये। कारण ज्या योजनेमुळे भाजप आणि महायुतीने महाराष्ट्रात सत्ता मिळवली, त्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता इतका मोठा गोंधळ उडालाय की सरकारलाही त्यावर खुली कबुली द्यावी लागलीये। मग प्रश्न असा आहे की आता या अपात्र लाभार्थ्यांचं काय? सरकारनं पुढचा हप्ता दिला की नाही? योजना कायम राहणार की रद्द होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मागचं राजकारण नेमकं काय आहे? या सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरुवातीला सरकारच्या दृष्टीनं एक मोठा मास्टर स्ट्रोक होता। 21 ते 65 वयोगटातील आणि 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट खात्यावर देण्याचं आश्वासन ऐकायला जितकं साधं, प्रत्यक्षात तितकंच प्रभावी ठरलेलं। लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि त्या लाखो मतांनी 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीचं पारडं जड केलं। पण त्याच निवडणुकीपूर्वी विरोधकांनी ही योजना म्हणजे फक्त मतांसाठी लोणचं असल्याचा आरोप केला होता। आता जे काही उघडकीस येतंय त्यावरून त्यात काही तथ्य होतं का, हे विचार करायला लावणारी परिस्थिती आहे। कारण खुद्द राज्य सरकारच्या तपासणीतून असं समोर आलंय की तब्बल 26,34,000 लाभार्थी हे अपात्र होते। हो, 26 लाख, आणि त्यात 14,000हून अधिक पुरुषांनी देखील या योजनेचा लाडक्या बहिणीच्या नावानं फायदा घेतलाय। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर या गोष्टीची कबुली दिली। त्यांनी लिहिलं की एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळणं, एकापेक्षा अधिक सरकारी योजना घेणं आणि पुरुषांनीही यामध्ये नोंदणी करणं, या सर्व त्रुटी तपासणीत सापडल्या आहेत। हे सगळं उघड झाल्यानंतर सरकारनं तातडीनं कारवाई करत या अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2025 पासून स्थगित केलाय। मात्र याआधीचे जे पैसे वाटले गेले त्या कोट्यवधींचं काय? काही आकडे सांगतात की हा आकडा सुमारे 4,800 कोटी रुपयांपर्यंत गेलाय। आता सरकार त्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार आहे का? आणि ते घेणं खरंच शक्य आहे का? अजित पवार यांचं म्हणणं आहे की जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्याकडून वसुली केली जाईल। पण ही वसुली कशी आणि केव्हा केली जाईल याचा काही ठोस आराखडा मात्र अजून सरकारकडून आलेला नाही। हे प्रकरण फक्त अपात्र लाभार्थ्यांपुरतं मर्यादित नाही, यामागे एक व्यापक प्रशासकीय गोंधळ आहे। अभ्यासकांच्या मते यामध्ये जबाबदारी फक्त अर्जदारांची नाही तर त्यांना पात्र ठरवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची आहे। जर अर्जात पुरुषांचं नाव असेल तर तो पुरुष आहे की नाही हे समजायला AI लागतं का? ही अपात्रता ओळखूनही जर त्यांना लाभ मिळाला तर हा केवळ गलथानपणा नाही तर सरळ सरळ भ्रष्टाचार आहे, असा त्यांचा आरोप आहे। झगडे यांचं ठाम मत आहे की लाभार्थ्यांपेक्षा जास्त दोषी हे निर्णय घेणारे आणि पात्रता तपासणारे सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत। राजकीय स्तरावर सुद्धा ही आग चांगलीच पेटलीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विशेष चौकशीची मागणी करत यामागे एक मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुकीच्या नोंदणी झाल्याचं तंत्रज्ञानाच्या युगात घडणं शक्यच नाही आणि म्हणूनच ही सगळी यंत्रणा कोणाच्या सूचनेवर काम करत होती हे तपासलं पाहिजे। पण त्याच वेळी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो असा की या योजनेसाठी सरकारनं इतर योजनांचं बजेट कमी करून तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली।
म्हणजेच या योजनेसाठी इतर योजनांवर कात्री मारण्यात आली। आता जर यात घोटाळा झाला असेल तर त्याची किंमत शेवटी गरजू जनतेलाच मोजावी लागणार ना। सध्या 2,25,00,000 महिलांना या योजनेचा हप्ता मिळतो आहे, पण त्यातील किती खऱ्या आणि किती खोट्या हे अजूनही तपासणीच्या टप्प्यातच आहे। सरकार म्हणतं तपासणी सुरू आहे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे, पण प्रश्न असा आहे की जर तपासणीत अधिक त्रुटी सापडल्या तर ही योजना पूर्णपणे बंद होईल का? त्याचवेळी भाजपा मात्र या आरोपांना तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर देत आहे। भाजपा प्रवक्ते म्हणतात की ही योजना केवळ निवडणुकीपुरती नव्हती, तर ही महिलांच्या आर्थिक आणि कौटुंबिक सक्षमीकरणासाठी राबवलेली धोरणात्मक योजना आहे। त्रुटी असतील तर त्यावर कारवाई होईल, पण योजना थांबणार नाही हे स्पष्ट आहे। एकंदरीतच ज्या योजनेला स्त्री सक्षमीकरणाचा चेहरा दिला गेला तीच योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरतीये। पुरुषांनी पैसे घेतले, अधिकाऱ्यांनी डोळे झाक केली, हजारो कोटींचा अपहार झाला, पण या सगळ्यात खरंच लाडक्या बहिणींना काय मिळालं आणि जे काही मिळालं ते पुढे टिकणार आहे का? कदाचित पुढच्या निवडणुकीपूर्वी ही योजना कात्रीत जाईल किंवा आणखी मोठ्या घोटाळ्याची कबुली घेऊन पुन्हा चर्चेत येईल। या संपूर्ण घोटाळ्यावर तुमचं मत काय? कमेंटमधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।